कोणताही पदार्थ हा एकाच पद्धतीने बनवून न खाता तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर त्या पदार्थाची चव अजून दुगणी होते. खाणारेही स्वस्त आणि आपणही मस्त. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी सुषमा आजच्या एका नवीन कुकिंग ब्लॉगमध्ये. तर आज आपण मस्त अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत. कारल्यापासून ही रेसिपी बनवणार आहोत. माझ्या आवडीची आहेच, पण ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. पण बनवण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे आणि खायलासुद्धा फार टेस्टी लागते. तर आज आपण कारली आहेत ना, ती छान फ्राय करणार आहोत. ही कारली आपण म्हणजे क्रिस्पी किंवा नरम तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने ही रेसिपी आपण बनवू शकतो. मी पाण्याने अशीच आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर ही आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि त्याचसोबत जेव्हा सबस्क्राईब करताना तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आहेत ना, त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. तर असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत आहात म्हणून मी बनवत आहे. तर आज मस्तपैकी चला म्हटलं आज पुन्हा एकदा एक कारल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया आणि ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवूया. मी ही कारली बनवताना ना एक ट्रिक्स यूज केलेली आहे, ती नक्की बघा. पूर्ण व्हिडिओ बघितलात म्हणजे तुम्हाला समजेल. कारण कारली जास्त कडू नाही झाली पाहिजेत ना, याच्यासाठी ती यूज केलेली आहे आणि मी ती कुठेही न बघता मी माझ्या स्वतःच्या विचाराने ती ट्रिक्स मी यूज केलेली आहे. तर तशा पद्धतीने आपण कारली बनवली ना फ्राय, तर फार अप्रतिम अशी लागतात आणि त्याची टेस्ट एवढी भन्नाट लागते की काय सांगू तुम्हाला. तर ही ती ट्रिक्स मी वापरून कारली बनवलेली आहेत आणि तशा पद्धतीने बनवल्यानंतर सगळेच म्हणजे लहान मोठे न खाणारेसुद्धा ही कारली खाऊ शकतात, अशी ही ट्रिक्स आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर आवडलं तर ही ट्रिक्स तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये यूज करू शकता किंवा सपोज फ्राय करायची असतील कारली तरीसुद्धा यूज करू शकता. त्याच्यामध्ये काहीच वाद नाही. कारण की तिथे ज्या वापरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मिनिमम तरी आपण प्रत्येक रेसिपीमध्ये यूज करतोच. पण ह्या थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण त्या तिथे यूज केलेल्या आहेत. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कशी वाटली ट्रिक्स कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि ही ट्रिक्स आहे ना, ती फक्त आणि फक्त कारल्याच्या भाजीसाठीच आपण यूज करणार आहोत. म्हणजे कारले कडू असतात ना आणि ते त्याचा कडूपणा घालवण्यासाठी, म्हणजे ज्यांना कडू खायला आवडतं त्यांचा काही वाद नाही, पण ज्यांना खायला आवडत नसेल त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त अशी ट्रिक्स आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी आहे सांगा. तर ही मी कारली आहेत ना, ह्या अशा पद्धतीने उभ्यामध्ये कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला सर्कलमध्ये आवडत असतील तर सर्कलमध्ये किंवा चंद्र आकारामध्ये आवडत असेल तर चंद्र आकारामध्ये कट करून घेऊ शकता आणि ती तशा पद्धतीने फ्राय करू शकता. तर ही सगळी कारली आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर पाहणार आहोत पुढची कृती. ह्या कृतीला थोडासा वेळ लागतो, म्हणजे आपण ज्या 2 कृती यूज करणार आहोत ना त्या कृतींना थोडासा वेळ लागतो. मीठ आणि हळद ॲड केल्यानंतर त्यांना एक 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. कारण की रेस्टिंगसाठी ठेवल्यानंतर त्याच्यामधला कडवटपणा निघून जातो. आता जेवढी तुम्ही कारली घेतली असणार ना त्या हिशोबाने आपल्याला मीठ घ्यायचं आहे, ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हळदी पावडर. आणि हे हळदी पावडर मीठ छान मिक्स करून एक 15 ते 20 मिनटं रेस्टिंगसाठी ठेवायचं आहे. म्हणजे जी हळद आहे ती चांगली ऑब्झर्व होते, हळद आणि मीठ, आणि मिठामुळे पाणी सुटतो ह्याला आणि ह्याचा कडवटपणा आहे तो निघून जातो आणि मग कारली थोडी छान लागायला लागतात. तर अशा पद्धतीने हे असे मीठ लावून घेतलेली आहे ती सर्व कारली आणि एक 15 मिनटासाठी ठेवून देणार आहोत. त्याच्यानंतर ही पाण्याने आपण छान वॉश करून घेणार आहोत. तर हा एक भांडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी साखर आणि मीठ घेतलेला आहे, आपला जो साधा मीठ असतो तो, आणि हा काळा मीठ ॲड केलेला आहे. आता आपण एका लिंबाचा रस ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ॲक्च्युली झालं काय, जेव्हा मी साखर काढली ना तेव्हा मी 1 चम्मच मीठ साईडला ठेवून दिलं होतं, तर चुकून माझ्या हाताला धक्का लागला आणि ते मीठ आणि साखर एकत्र मिक्स झाले. तर काही हरकत नाही, शेवटी ते मिक्सच करायचं होतं, पण ते तुम्हाला वेगवेगळं दाखवायचं राहून गेलं.
तर इथे आपला साधा मीठसुद्धा घेतलेला आहे, काळा मीठसुद्धा घेतलेला आहे आणि एका लिंबाचा रस, काही बी वगैरे पडली तर ती काढून टाकायची आहे लिंबाच्या रसाची, लिंबामधली. तर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. जेवढा लिंबाचा रस आहे ना त्यानुसारच आपण ही साखर ह्याच्यामध्ये छान मेल्ट करून घेतलेली आहे, दुसरा पाणी न ॲड करता. आता ही छान कारली आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे ते एकदम साफसुथरी होतील आणि तिचा अजून कडवटपणा कमी होईल. आता ही आपण साखरेची आणि लिंबाची जी ट्रिक्स यूज केलेली आहे ना, ही ह्याच्यामध्ये महत्त्वाची आहे, जेणेकरून ना कारली फारच टेस्टी होतात. आणि जेव्हा आपण ह्या साखरेच्या पाण्यात टाकतो ना ही कारली, तेव्हा एक 5 ते 7 मिनटं अजून ठेवून द्यायची आहेत ही कारली. म्हणजे हा जो रस आहे ना आंबट गोड खारट असा छान ऑब्झर्व होतो कारल्यामध्ये आणि कारली फार अप्रतिम लागतात. तर ही ट्रिक्स नक्की यूज करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल बघा. जे न खाणारे कारले आहेत ना ते सुद्धा नक्कीच खायला लागतील. तर नंतर मग हे असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि 5-6 मिनटासाठी पुन्हा ठेवून दिलेलं आहे. थोडंसं ह्याच प्रोसेसला वेळ लागतो, कारण की जर हे ठेवलं ना तर कारली छान टेस्टी लागतात. तर नक्की यूज करा. आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले नॉर्मली ॲड करणार आहोत, जे की आपले घरामध्ये रेग्युलर मसाले आपण कोणत्याही भाजीमध्ये यूज करत असतो. आता आपण ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी ॲड करूया. हा मी 1.5 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेला आहे. तांदळाच्या पिठामुळे ही छान कुरकुरीत होतात कारले आणि खायलाही भारी लागतात. त्याच्यानंतर हा लाल तिखट म्हणजे हा तिखट मसाला नाही, काश्मीरी मिरची पावडर आहे. नंतर थोडीशी हळदी पावडर ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट तुम्हाला जेवढं आवडत असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. नंतर थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि धने पावडर, ही आपण धने पावडर ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर जिरा घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे. आता हा ओवा, आता कोणताही पदार्थ आपण जेव्हा तळतो ना तेव्हा तळणीच्या पदार्थामध्ये ओवा हा फार छान लागतो, तर ओवा नक्की ॲड करा आणि हिंगसुद्धा. त्याच्यानंतर आपण लास्टला बेसन ॲड केलेलं आहे. इथे कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता, मी स्किप केलेले आहे. तर हे सर्व पदार्थ आहेत ना ते आता सगळे छान एकजीव करायचे आहेत. याच्यामध्ये बिलकुलही पाणी ॲड न करता हे एकजीव करायचे आहेत. म्हणजे जो लिंबाचा रस आणि ह्याला सुटणारा पाणी, कारल्याला सुटणारा पाणी, याच्यामध्येच हे सर्व जे पीठ आहे किंवा मसाला आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. मीठाची जर आवश्यकता लागली तरच ॲड करायचे आहे, कारण ऑलरेडी आपण मीठ आधीच ॲड केलेलं आहे. तर चाखून बघायचं, लागलीच आवश्यकता तर ॲड करायचं, नाहीतर मग स्किप करायचं. तर हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर अजून एक 5-6 मिनटं ठेवून द्यायचं, म्हणजे हे मसालेसुद्धा छान असे भरभरून असे लागतात कारल्याला आणि मग ते खायला एकदम भारी अप्रतिम लागतात. तर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवलेली मी आहे आज. आता ही याची प्रोसेस पूर्ण करून झालेली आहे. एक 5 मिनटं रेस्टिंगसाठी ठेवल्यानंतर छानपैकी गरम गरम तेलामध्ये कुरकुरीत किंवा तुम्हाला जसं आवडत असेल त्यानुसार ही फ्राय करून घेणार आहोत आणि खाण्यासाठी रेडी आहे. खाण्यासाठी आपण कशासोबतही खाऊ शकतो, असेच सुद्धा खाऊ शकतो, डाळ भात किंवा चपातीसोबतही, किंवा तुम्ही ह्याला 1-2 दिवस ठेवून खाऊ शकता, ते बिलकुलही खराब होत नाही.